महाड सर्व तालुक्याचा नियोजनबद्ध विकास एकत्रितरित्या करू, नामदार भरत शेठ गोगावले। महाडपालिकेत शिवसेनेचे संख्याबळ 7 ने वाढेल, विकास शेठ गोगावले। 4 पक्ष बदलणारे निष्ठावंत कसे, राकेश शहा। महाडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महाड शहरात नामदार भरत शेठ गोगावले व युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपच्या पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करून त्यांचा सन्मान व आदर पक्षात राखला जाईल। जुन्या व नव्या शिवसैनिकांनी हातात हात घालून काम करा। महाड सर्व तालुक्याचा नियोजनबद्ध विकास येणाऱ्या काळात केला जाईल, असे अभिवाचन राज्याचे रोजगार हमी मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांनी दिले। तर येत्या काळात महाड नगरपालिकेतील चित्र बदललेले दिसेल, आणखी 7 नगरसेवक आमच्या बरोबर दिसतील, असे संकेत युवासेनेचे कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांनी दिले। महाड शहरातील ब्राह्मण सभा हॉलमध्ये झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला नामदार भरत शेठ गोगावले, विकास शेठ गोगावले यांच्या समवेत नगराध्यक्ष सुनील कविस्कर, तालुका प्रमुख रवींद्र तरडे, शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे, सिद्धेश पाटेकर, इक्बाल चांदले आणि आजी माजी नगरसेवक उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राकेश शहा, माजी नगराध्यक्ष मोहम्मद अली पलवकर, माजी उपनगराध्यक्ष काका वैष्णव, मोहन शेठ, प्रमोद पारेख, बालू दोसी, शशी पालकर, चिंतन वैष्णव, संजीव शेठ, उदय फुटाणकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचे असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले। यावेळी बोलताना नामदार भरत शेठ गोगावले यांनी या सर्वांना बरोबर घेऊन विश्वासाला तडा जाऊ न देता हातात हात घालून काम करू, अशी ग्वाही दिली। महाड शहरातील मंजूर कामांपैकी 75% विकास कामे आपण पूर्ण केली आहेत, असे स्पष्ट करीत अधिकचा निधी शहर विकासासाठी आणू, असेही ते म्हणाले। महाड शहरात किमान 15 वर्ष पूर येणार नाही अशा प्रकारचे नियोजन करण्यावर आपला भर राहणार आहे, असे सांगत विरोधकांकडून माझ्यावर जेवढी टीका केली जाते तेवढा माझा फायदा होतो, असाही टोला त्यांनी लगावला आहे। माझ्या आधी ज्यांना संधी मिळाली होती त्यांना त्या संधीचे सोने करता आले नाही, असा टोलाही त्यांनी स्वर्गीय माणिकराव जगताप यांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला। विकास शेठ गोगावले यांनी आपल्या भाषणात आज प्रवेश करणारे जर नगरपालिकेपूर्वी शिवसेनेत आले असते तर शिवसेनेच्या 4 जागा अधिकच्या निवडून आल्या असत्या, असे सांगत नगरपालिकेतील हा पराभव आपल्या उद्यासाठी मिळालेला धडा आहे। आपल्या काही उमेदवारांचे निसटते पराभव झाले, काही ठिकाणी मेहनत कमी पडली, मात्र यातून बोध घेऊन आपण पुढे जाऊ, असे ते म्हणाले। नगरपालिकेत आपले संख्याबळ कमी असले तरी भविष्यात ते 7 ने वाढू शकते, असे संकेतही त्यांनी दिले। बँकेत व शिक्षण संस्थेत शोभाताई सावंत यांचे नेतृत्व आहे, तोपर्यंत सहकार्य करू, असे सांगितले। विरोधकांनी त्यांची कामे करावी, आम्ही आमचे काम करू, मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना डिवचले तर आपण विरोधकांना सोडणार नाही, असा इशारा विकास शेठ गोगावले यांनी दिला। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांनंतर महाड शहरातून नगरपालिकेतील विजयी उमेदवारांसह जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतील विजयी उमेदवारांची भव्य मिरवणूक काढण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले। नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत तटकरे यांना गवळी समाज दिसला नाही, गवळी असल्याचा केवळ ढोंग व स्वतःच्या फायद्यासाठी वापर ते करतात, हे ग्रामीण भागात फिरून आपण सांगू तर विद्यमान उपनगराध्यक्षांनी माणिकरावांच्या पाठीत खंजीर खुपसून तटकरे यांची साथ दिली। त्यावेळी जगताप समर्थकांनी त्यांच्या घरावर हल्ला केला होता, याची आठवण करून दिली। यावेळी राकेश शहा यांनी राष्ट्रवादीमध्ये आमची अवस्था फुटबॉलमधील बॉल सारखी होती, शिवसेनेत आल्याने आमची सुटका झाली, अशी भावना व्यक्त केली। आम्हाला 4 पक्ष बदल करणारे गद्दार कसे ठरू शकतात? आमच्याकडे राष्ट्रवादीचे नेतृत्व होते, तोवर पक्ष वाढवला नसला तरी स्थिर ठेवला होता, मात्र जगताप कुटुंबाकडे पक्षाचे नेतृत्व गेले त्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे। जगतापांची अलर्जी आम्हाला नाही तर जगतापांना आमची अलर्जी, असा टोला लगावला। मोहम्मद अली पलवकर यांनी पक्षात घ्यायचे आणि नंतर सोडून द्यायचे ही सुनील तटकरेंची सवय आहे, या सवयीचा फटका आम्हाला बसला। विधानसभेच्या वेळी स्वर्गीय माणिकराव जगताप यांना निवडून आणण्यासाठी आम्हीच त्यांच्या वतीने रोहे शहरात दहावीर देवाच्या साक्षीने सुनील तटकरे यांचे पाय धरले होते, मात्र त्यानंतरही त्यांनी माणिकरावांना फसवले, याची आठवण त्यांनी त्यावेळेस केली। मोहन शेठ यांनी महाड नगर परिषद निवडणूक काळात हा प्रवेश झाला असता तर चित्र वेगळे असते, असे सांगितले। काका वैष्णव यांनी आमची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करा अशी मागणी करणाऱ्या उपनगराध्यक्षांच्या ज्ञानाची कीव येते, असे सांगत आम्ही त्या पक्षाचे क्रियाशील सदस्य नाही, असे स्पष्ट केले। 5-6 महिन्यांमध्ये त्यांचे उपनगराध्यक्षपद आम्ही काढून घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेबांना वंदन करतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते
लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि 5-7 दिवसापूर्वी ज्यांचं दुःखद असं निधन झालं विमान अपघातामध्ये, खरं वक्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं ते स्वर्गीय अजितदादा पवार यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आज ज्यांचा आपला सगळ्यांच्या समवेत पक्षप्रवेश झालेला आहे ते माझे सर्व पक्षप्रवेश करणाऱ्यांचे सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आता ज्यांनी पक्षप्रवेश करत असताना आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि खरोखर मनापासून आज जे काही आपण आलेला आम्ही मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की आपण हातात हात घालून काम करायचं आहे महाड शहर आणि महाड तालुक्याच्या विकासासाठी. वैयक्तिक याच्यात कोणाचाही स्वार्थ नाही आहे. आणि मग असे असणारे आमचे काका वैष्णव त्यांनी स्पष्ट सांगितलं जी काय वस्तुस्थिती होती ती. पहिलं मुलग्याला पाठवलं आणि मग आज ते आलेले आहेत. दुसरे आमचे मोहन काका आज त्या लक्ष्मीनारायणच्या जोडीला 42 वर्ष झालेले आहेत. त्या दोघांनाही मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि शतायुष्य व्हावं आणि ही जोडी अशीच राहावी, भांडण करू नये याचा तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. त्यानंतर आमचे राकेश शहा या पक्षाचे जबाबदार पदाधिकारी होते. एक व्यावसायिक आहे परंतु अत्यंत सोलव स्वभाव असे असणारे आणि सगळ्यात माझ्या लाडक्या भगिनी आणि उपस्थित माझ्या मुस्लिम समाजाच्या बांधवांनी जो का पक्षप्रवेश केलेला आमच्यावरती विश्वास टाकून तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही. जोपर्यंत भरकेला आणि विश्वास केला तोपर्यंत म्हणजे आपल्याला काय कामाचं आणि कुठं घेऊन जायचं. जन्माला येताना कोण काय घेऊन आला आणि वरती जाताना कोण काय घेऊन गेला असं एखादं उदाहरण आम्हाला सांगा. जात पात धर्म भेदभाव आपल्याला काही ठेवायचं. तुम्ही जर प्रामाणिक सगळे आमच्या बरोबर राहिला तर आम्ही डबल प्रामाणिक तुमच्या बरोबर राहणारी मंडळी आहोत. आम्हाला तुम्हाला शब्द आहे. म्हणजे आमचे शशीभाऊ गेल्या अनेक वर्षापासूनची आमची मैत्री आहे. आम्ही वाट बघत होतो. त्याने आज आम्हाला शुभेच्छा दिलेल्या चांगल्या आमच्या विकास शेठला तुमच्या मतदारसंघात उभा केलेला आहे. म्हणजे येणारी निवडणूक 5 तारखेला होती परंतु अजितदादांच्या दुःखद निधनामुळे 2 दिवस गेली आणि ती निवडणूक आता 7 तारखेला आहे आणि 7 तारखेचा रिझल्ट हा 9 तारखेला आहे. आणि म्हणून गेली 3-4 दिवस आता शिल्लक बाकी आहे. 5 तारखेला कदाचित प्रचार संपेल. 6 तारीख आणि 7 तारखेला मतदान करेल. आज ज्याने पक्षप्रवेश केलेल्या जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांनाच माझी विनंती आहे. कारण तुमची शहरामध्ये येणाऱ्या आपल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांशी चांगला संबंध आणि संपर्क आहे. वेगवेगळ्या कारणातून त्यांना पण आपण तुम्ही सांगावं आणि 1-2-3 दिवस आपल्याला मिळता येईल. ज्या ज्या ठिकाणी विकास या लोकांची आपल्याला मदत लागेल तिथे ह्या लोकांना घेऊन जावं अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती माझा सूचना आहे. 5 जिल्हा परिषद होतात 5 पण 5च्या 5 जिल्हा परिषद आणि 10च्या 10 पंचायत समिती निवडून आणतोय. त्याबद्दल काळजी करायचं कारण नाही. आम्ही काम करतोय ते बोलतो. खरं तर आज आमची सुटका झाली असं म्हणायला काही अवस्था फार बिकट होती. या ठिकाणी 2 पक्ष तुल्यबळ होते आणि आम्ही फार कमी होतो. पण आमची अवस्था अशी असायची फुटबॉल मधल्या बॉल सारखी असायची. तो बॉल असा पंच मध्ये रेषेवर ठेवायचे आणि शेवट फाऊल झाला की सांगायचे इकडे जा. आम्ही तिकडे जाणार आणि त्या पक्षाचं काम करणार. दोन्ही पक्षात आम्हाला काही किंमत नव्हती. इकडून पण आम्हाला शिव्या तिकडून पण शिव्या. तसे आम्ही दिवस जवळपास 1999 पासून आज 2026 पर्यंत आम्ही असे दिवस काढले. पण त्यानंतर आज ही वेळ आली की आज आम्ही तुमच्या बरोबर आलो. आता मध्ये बार्गेनिंग करायला काही ठेवलेलं नाही. आणि काल मला कळलं की निष्ठावान म्हणजे काय ते
ते मला काल कळलं. आता मी 1999 पासून 2026 पर्यंत एका पक्षात राहिलो. मला वाटलं मी निष्ठावंत आणि एका माणसाजवळ राहिलो. मला वाटलं मी निष्ठावंत, पण तसं नाही. काल मला कळलं, पेपरमध्ये कोणीतरी बातमी टाकली, 4 पक्ष बदलले, 4 माणसं बदलली, सगळ्यांना फसवलं आणि तो माणूस निष्ठावंत आणि आपली खऱ्या अर्थाने मी देखील राजकारणामध्ये प्रवेश केला. तो स्वर्गीय अण्णासाहेब सावंत यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून कार्यरत झालो. आज त्याला 45 ते 50 वर्ष झाली आणि तुम्हाला याची कल्पना आहे की ज्या ज्या वेळेला पक्षांतर झालं, राष्ट्रवादी झाली, काँग्रेस झाली, राष्ट्रवादी झाली, आणि तसं पाहिलं तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी एकाच ताटातली वाटेली जात. आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळं चालत असताना ज्या वेळेला आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि करण्याचं ठरवलं, त्यावेळेला मला आठवते आज ते शब्द. इक्बालबाई चांगले माझ्या स्टेजवरती विराजमान आहेत. मी ज्या वेळेला त्यांना सांगितलं की मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतोय, मला त्यांनी एक सल्ला दिला होता की मोहम्मद अली, तू एवढ्या लवकर प्रवेश करू नको, कारण तटकरे साहेबांची म्हटले सवय आहे घ्यायचं आणि सोडून द्यायचं. तुम्हाला ओपन करायचं म्हणजे तुम्ही तुमच्या समाजात किंवा तुमच्या पक्षामध्ये नोवेर होऊन जाल. आणि अशा प्रकारे त्यांनी दिलेला सल्ला की त्यावेळेला मान्य केला नाही आणि म्हणून आज तो पश्चाताप निश्चितच मला होतोय. मित्र, या महाड शहरामध्ये महानगरीचा नगराध्यक्ष होताना मला तेही दिवस आठवतात आहे की ज्या वेळेला 2011 मध्ये आम्ही माणिकराव जगतापांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती आम्ही सगळे उमेदवार उभे झालो. आणि त्यावेळेला जे आता काकावर मोहन काका किंवा आमच्या राकेश शहानी जे सांगितलं की जे गद्दारीची भाषा आमच्याजवळ करतात आहेत, आम्ही गद्दार म्हणून बोलतात आहे, त्यावेळेला आमच्या विरोधात हीच राष्ट्रवादी मोठ्या जोमाने आमच्या समोर निवडणुकीला उभी राहिलेली होती. त्यामध्ये हे सगळे जण होते. आज जे माणिकरावांचं किंवा त्या फॅमिलीचं जे उदो करतात आहे, मला तोही दिवस आठवतोय की ज्या ज्या वेळेला माणिकराव जगताप निवडणुकीला आमदारकीचे उभे राहिले, त्या वेळेला माणिकराव जगतापांच्या वतीने मी आणि काका वैष्णव ज्या वेळेला आम्ही तटकरे साहेबांकडे गेलो, अगदी त्यांचे पाय घालण्यापर्यंत आम्ही त्यांना हे केलं की ह्या वेळेला तर देखील तुम्ही माणिकरावांच्या विरोधात तुम्ही काम करू नका आणि माणिकरावांना निवडून द्या. मला तोही दिवस आठवतोय. एक दिवस आम्ही सकाळी 5:30 वाजता महाडवरनं दहावे महाराजांची पालखी चालली होती आणि त्या दहावे महाराजांच्या पालखीच्या वेळेला आम्ही ज्या वेळेला तटकरे साहेबांच्या घरी गेलो, त्यावेळेला आम्हाला सांगितलं की ते दहावे महाराजांच्या पालखीला गेले. आम्ही तिथून रोहायला गेलो. रोहायला त्यांना विनंती केली. दहावे महाराजांना साक्षी ठेवून आम्ही त्यांच्याकडे तो शब्द घेतला. त्याही वेळेला त्यांनी तो शब्द पाळला नाही आणि त्याही वेळेला माणिकराव जगताप पडले. याचा अर्थ जे आज बोलतात आहेत की जे करतात तर गद्दार कोण ते तुम्हीच ओळखा. आणि त्याच्यामध्ये जो बोलतोय तो माणिकरावांच्या पाठीत खंजर खुपसून तो तिकडे हेलिकॉप्टरने गेला. हे महाडची जनता काही विसरलेली नाही. आज देखील महाड नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जे 300 कोटी आज नामदारांनी घेऊन आले, त्यांचा विकास कामाचा जो धडाका पाहिला तर निश्चितच आम्हाला पण असं वाटायला लागलं की आपण यांच्या बरोबर राहून करायचं काय. मला तेही दिवस आठवत आहेत. आज या निवडणुकीला नगरपालिकेच्या ते आम्हाला सांगतायत की आम्ही विरोधात काम केलं. आम्ही विरोधात काम नक्की केलं, पण आम्ही सांगून काम केलं. आम्ही मागे ठेवून काम केलेलं नाही.
तटकरे साहेबांच्या समोर सांगितलं की आम्ही त्यांच्या दावणीला बांधले जाणार नाही, हे काकांचे शब्द होते आणि म्हणून आम्ही काम केलं. आणि आज काल मला एक व्यक्ती असं म्हटला की जे जाताय तुम्ही ते संतरी पार केलेले आहेत, तुम्ही जाऊन भरत शेठचा काय करणार, भरत शेठचं काय करणार आहे त्याचं प्रति आता आम्ही नगरपालिकेला दाखवून दिलं. नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा आम्ही निवडून आणला, आम्ही त्याचं काम केलं. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो की याच्या पुढे देखील आम्ही जे की त्यांच्यासमोर कधीतरी बोलावं, परंतु ते आज उशिरा आले. पण ह्याचबरोबर ते आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही 100, 125, 150 आलोय, परंतु याच्यानंतर महाडमध्ये निश्चितच पक्षप्रवेशाचा जो हे आहे तो झंझावात असाच पुढे चालू ठेवू. आम्हाला तुम्ही संधी दिली, आम्हाला तुमच्या पक्षामध्ये घेतलं आणि पक्षामध्ये घेऊन जो आम्हाला आज मान देताय तुम्ही, तो असाच मान आम्हाला कायमस्वरूपी ठेवावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना मी आता आदरणीय म्हणतोय आणि महाराष्ट्राचे नामदार भरतशेठ गोगावले ज्यांच्या नावातच विकास आहे आणि विकासाच्या नावावर टीका करणारे लोक करतात, तो एक झंझावात युवकांचा विकासशेठ गोगावले, आमचे नेहमी मार्गदर्शन करणारे इक्बालशेठ चांदले, या महानगरीचे प्रथम नागरिक सुनील शेठ कविस्कर, सन्माननीय नगरसेवक नगरसेविका, व्यासपीठावर असणारे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी आज माझ्या समवेत यांनी या ठिकाणी शिवसेना स्थिती गटामध्ये प्रवेश केला आहे ते सर्व माझे सहकारी. आज सुरुवात करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करतोय आणि तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र करतोय. मित्रांनो, या ठिकाणी 1974 साली मतदानाचा हक्क मला मिळाला आणि 1974 सालापासून ते आज मितीपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षाचं काम केलं. अनेक निवडणुका बघितल्या, जिल्हा परिषद झाल्या, पंचायत समिती झाल्या, विधानसभा झाल्या. त्याच्यामध्ये दोन वेळा फक्त यश मिळालं, ते 1980 आणि 2004. आणि ह्या जो कालावधीमध्ये संपूर्ण काम करत असताना अत्यंत निष्ठेने, ज्याला आपण सत्य, न्याय, निष्ठा आणि तत्व ही जी काही प्रणाली म्हणतो, त्या प्रणालीनुसार आम्ही या पक्षामध्ये काम केलं. कुठल्याही प्रकारची आम्ही अपेक्षा केली नाही. पण हे करत असताना जो अनुभव येत गेला तो फार वेगळा येत गेला. त्यासाठी ज्या नेतृत्वामध्ये मी तयार झालो ते दादासाहेब सावंत एकदा ठरवलं की त्याप्रमाणे प्रामाणिकपणे पक्षाचं काम करायचं. अनेक जणांनी या ठिकाणी मी घडवलेले आहेत, नगरसेवक झालेले आहेत, मला नावं घ्यायची नाहीत, त्यांनी प्रवेश श्रेणीमध्ये केलेलं आहे, पण ते निष्ठेने काम करतायत. कधीही त्यांच्याबद्दलचा आकस आम्ही दाखवला नाही. आणि अशा प्रकारे या ठिकाणी काम करत असताना या 52 वर्षाच्या इतिहासामध्ये एक गोष्ट मला या ठिकाणी आठवते की साधारणपणे विकासशेठ तुम्हाला पण माहिती असेल नसेल, 1992 साली 1985 साली अण्णासाहेब सावंतांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाडणारी लोक विरोधक नव्हते, पाडणारी लोक आमची होती. त्यांनी तो घात केला आणि हे राजकारण ज्याला समजूत होतं त्यावेळेला इथे कुठेतरी ह्यांना धडा शिकवायला पाहिजे. आणि त्यावेळी जी संधी आली ती 1992ला पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये. त्यावेळेला तो गाडी चालवता एक नेता होता, स्वतःवासी झाला. त्याच्यानंतर त्याच वेळेला आणखी या वाळंद मतदारसंघामधनं आम्ही व्यवस्थित आखणी केली की आता जी करतात हे वेगवेगळ्या पद्धतीचं. त्यावेळेला खऱ्या अर्थाने हा जो काही भरतशेठांचा जो काही आज तो राजकीय प्रवाह व्यवस्थित चाललाय, अत्यंत चांगल्या प्रकारची भरारी घेतली, चांगल्या आलेखाने मतं मिळालेत आणि चांगल्या आलेखाने त्या ठिकाणी मताधिक्य मिळून आज नामदार पदामध्ये या ठिकाणी पोहोचले. त्याच्यामध्ये विकासशेठ माझा पण थोडा खालीचा वाटा आहे आणि तो खालीचा वाटा काय
खऱ्या अर्थाने बडजबरी बंडखोरी केली त्यावेळेला त्यांचं नाम निर्देशन पत्र, त्याचा लागणारा डमी बॅलेट, त्याला लागणाऱ्या निवडणुकीचं संपूर्ण साहित्य हा काका वैष्णव पुरवत होता महाराष्ट्रात. आणि त्याला त्याचा कोण साथीदार पाहिजे असेल तो आर.के. देशमुख वारला. सुभाष निकम अजून जिवंत आहे. त्या सुभाष निकमाला विचारलं तरी सांगतील ते कुठे काय माहिती नाही. पण त्यावेळेचे निवडणूक निर्णय अधिकारी नाईक साहेब होते आणि संपूर्ण बांधणी पट्ट्यामध्ये विकास शेट्टीला ऐकण्यासारखं आहे. महाड नगरपालिकेचे जेवढे अधिकारी होते त्यांना सगळ्यांना प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी नेमलं होतं आणि ठोकून 85-90% मतदान करून घेतलं. आणि त्यावेळेला बरेचसे निवडून आले आणि खरी राजकीय सुरुवात होती ना ती त्यावेळेपासून झाली. आणि त्याच्यामध्ये जो काही माझा वाटा आहे, माझा वाटा म्हणजे ह्याच्यावर अण्णांचा पण वाटा त्याच्यात आहे, दादासाहेबांचा पण वाटा आहे. त्यामुळे आज जो आपल्याला आनंद आहे तो वेगळा आहे. या ठिकाणी नामदार झाले तर आम्हाला आनंदच आहे, पण अजून काय राहिलेली स्वप्न आहेत तुमची पुरी होती. अशा प्रकारे हा जो काही प्रवास चालू आहे, त्याच्यातला एक आनंदाचा भाग आहे. या ठिकाणी आज तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका असेल, काका वैष्णव तुम्ही एवढं जर का राजकारण केले तर तुम्ही अगोदर नगरपालिकेच्या अगोदर प्रवेश का नाही केला? ही मनामध्ये शंका तुमच्या निश्चित असेल तर त्याबद्दल मी या ठिकाणी तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने तो प्रवेश त्यावेळेला करायला पाहिजे होता. जे 12-8 झालेले आहे ते 12 आपल्याकडे असते, 8 त्यांच्याकडे असते, किंवा 11-9 असते, ते 100% घडलं असतं. त्याबद्दल मी प्रथम या ठिकाणी तुमची सगळ्या कार्यकर्त्यांची शिवसैनिकांची मनापासून दिलगिरी. काही आपण या कारणामुळे मला लागलं तर थांबायला लागलं, पण मला जे करायचं होतं ते पल्लवकरांनी सांगितलेलं आहे आणि निश्चितपणे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं. असो, आता प्रवेश घेत असताना या ठिकाणी मग आता नेमकं आम्ही शेवटच्या भागाला विकासांना सांगितलं. एकदा चुकी झाली नगरपालिकेच्या निवडणुकीला, आता उलट चुकी करणे नाही. आता समोर आहे ती सगळ्यात महत्त्वाची अस्तित्वाची लढाई, ती म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक. जे काय आपल्या 194 मतदारसंघामध्ये 9.5 मतदारसंघ येतात, त्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचे यश मिळायला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आता प्रवेश सुद्धा विकास तो पण महत्वाचा आहे, तितकाच आहे. या ठिकाणी मगाशी सांगितलं गेलं, कालच वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आहे. या ठिकाणी या लोकांना हकलपट्टी करा, अमुक मगाशी मोठ काकांनी सांगितलं. मला फार त्या उपनगराच्या ज्ञानाची फार मोठी कीव येते हो. आम्ही ज्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तो 2021 साली. त्याला पक्ष कुठला होता? सोडतोय शरद पवारांचा होता ना. प्रवेश केला त्यावेळेला जयंत पाटील आले होते ना, त्यांच्या पक्षात प्रवेश केला आपण. आणि त्यावेळेला करत असताना त्यावेळेला आघाडी होती, नंतर महायुती झाली, नंतर 2 गट पडले. आम्ही त्यांचे साधे किमान क्रियाशील सभासद नाही तर आम्हाला हक्कलपट्टी करण्याचा प्रश्न येतो कुठं? त्या अध्ययनाची बरोबर फिरू करायला लागते त्या नगराध्यक्षांची. तुम्हाला सांगतो, जो उपनगराध्यक्ष झाला त्याला सांगतो की त्या चुकीला आम्ही पण काढतो, आम्ही प्रामाणिकपणे कबूल करतो. त्या ठिकाणी ज्यांनी जो आता उपनगराध्यक्ष झाल्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की ह्या ज्या ज्या कुटुंब व्यवस्था आहेत, संस्था आहेत, त्याच्यामध्ये कशी भांडणं लावायची, त्याच्यामध्ये कसा कलह निर्माण करायचा, त्या यादव कुटुंबामध्ये कसा कलह निर्माण करायचा, हे जर का एकमेव चांगलं कोण करत असेल तर तो फक्त उपनगराध्यक्ष भाषे करतात, बाकी कोणी करत नाही. आज बँकेला ती अण्णासाहेब कोऑपरेटिव्ह बँक जिला 95 वर्ष झाली, कधी 95, त्याच्यातली जवळपास 48 वर्ष मी त्या ठिकाणी 8 टर्म डायरेक्टर आहे. त्या बँकेमध्ये सुद्धा कुठेतरी घुसखोरी सुरू केलं. नगरपालिकेला मी उभं राहायचंय पण बँकेत काम करायचंय, त्याला आमचा समीर सावंत पालिका लक्ष असतं. आज एक काम केलंय की म्हटलं ह्याने बोर्ड त्याच्या वार्डातली मिस केलं. अशा प्रकारचं काम करण्याचं परंतु स्वार्थी पद्धतीचं काम त्या महाशयाने केले. त्या महाशयानं माझं या ठिकाणी ह्या व्यासपीठावरून आव्हान आहे, तुमचं उपनगराध्यक्ष पद हे 5-6 महिन्यामध्ये जर का काढून नाही घेतलं तर तुमचं नाव नाही टाकायचं. त्या पदावर कधी राहतात ते पण बघायचे. आम्हाला कोणावरही टीका करायची आम्हाला कोणाची आल्याची नाही, आम्ही प्रामाणिकपणे करतोय. या ठिकाणी तटकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी त्या व्यक्तिमत्वाला पूर्ण त्या ठिकाणी प्रवेश केला. निश्चितपणे त्यांचा प्रामाणिक राहिलो.
परवाच्या दिवशी शेट आपण नव्हते इमारतीचा लोकार्पण सोहळ्याला, त्यावेळेला झटकन गडकरी साहेबांनी एक मला टोपणा मारला, पेपरला लगेच त्याचं देण्याचं खासियतच आहे त्याच्या जो आपल्या उपनागरिकांची. त्यांनी सांगितले नानो काका तुम्ही नजरेला नजर मिळवत नाही. मी म्हटलं आता त्या शेवटी तो तिथला डेकोरम खराब होता कामा नये, ते व्यासपीठ वेगळं आहे, आपण ते चांगला सोहळा करतोय, वास्तविक त्या ठिकाणी त्यांनी बोलायला नको पाहिजे होतं. नगराध्यक्षांनी काय त्याचं सांगितलं, हा दादासाहेब संस्थांचा केला आहे, हा नजरेला नजर देऊन बोलणारा माणूस आहे, घाबरणारा माणूस आहे. तुमच्या अगोदर 4 वर्ष 5 वर्ष राजकारण मी केलेली आहे. तुमच्या वडिलांबरोबर या ठिकाणी महाड कॉलेजमध्ये शिकत असताना तुम्हाला काही मंडळी मारायला आले की त्यावेळेला काका साहेब वैष्णवानी वाचवलेलं आहे, तो प्रकाश देता वाढला त्या आपल्या जुन्या मोठ्या पटेलांचं घर आहे त्या ठिकाणी, त्या तिथून तटकऱ्यांचा सुद्धा त्यांचा निषेध करण्याचा ठराव यांनी केला. महाडमध्ये येताना त्यांचं कुठल्याही प्रकारचं स्वागत केलं नाही. प्रोटोकॉल आहे, संस्कृती आहे. तो कुठल्या पक्षाचा महत्वाचा ना राज्याचं जर नगर विकास खात्याचा मंत्री आहे तर त्याचा मान सन्मान ठेवायला पाहिजे, तो ठेवला नाही. ह्या लोकांनी शिपूरकर मॅडम पत्र तयार केलं आणि त्या दिवशी हे मी स्वर्गीय दिवंगत माणिक जगतापांच्या त्यावेळी ते असणारे नगराध्यक्ष या सगळ्यांनी त्याच्यावर सगळ्यांनी सह्या केल्या. सही न करणारे फक्त आम्ही दोघं जण होतो, मी आणि असलम पानसर. आम्ही त्याच्यावर बिलकुल सही केली नाही, त्याच्यावर राग झाला आमचा, त्याच्यावर बोलले. अशा प्रकारचं काम करणारे आम्ही मंडळी आणि निश्चितपणे रोज काय आहे की ज्याचा त्याचा सन्मान आम्ही देण्याचं काम करतो. आज शेठ तुमच्या व्यक्तिमत्वावर तुमचा तो स्वभाव शांत सबुरी, कुठेही कोणाचा द्वेष न करण्याची, ह्या ज्या काही सगळ्या भावना आम्ही आता बघितल्या, त्यामुळे निश्चितपणे तुमच्या आणि विकास शेठच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही प्रवेश करतोय. आम्हाला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाहीये, आम्हाला कुठलेही पद नकोय, पण भविष्यामध्ये ह्या महाडच्या शहराचा विकास करत असताना तो अत्यंत नियोजनबद्ध व्हावा अशा प्रकारची भावना आहे. जी काही तरुण पिढी आहे, जो 100-125 लोकांनी प्रवेश केलाय विकास शेट्टी, त्याला तेच सांगतो, हे नामदार पद हे तुमच्यासाठी आहे आणि तुमच्या विकासासाठी म्हणून या ठिकाणी आम्ही प्रवेश करतो. त्यासाठी मार्गदर्शन हे आमचं तुम्हाला मिळणार आहे. निश्चितपणे तुमच्याकडे घेऊन आपण त्यांची चांगल्या प्रकारची कामं करू याचा ठाम विश्वास ठेवा. त्या मगाशी सांगायचं मोहन काकांनी सांगितलं, या नगरपालिकेला 150 वर्ष पूर्ण होत आहेत, बरोबर ना? झाली पूर्ण 150 वर्ष नगरपालिकेचं. त्या ठिकाणी या आपण त्या तुमच्या राष्ट्रीय स्मारकामध्ये मला वाटतं तटकरे साहेबांचा सत्कार का कोणाचं ते आमच्या राष्ट्रवादीतर्फे ठेवला ना तुमचा होता सत्कार. आणि त्या सत्काराच्या टायमामध्ये मी स्वतः 15 वर्ष या नगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं. निधी आणताना काय करायला लागतं काय नाही ते पूर्णपणे अनुभव माझ्याजवळ खंडांसारखं मार्गदर्शन होतं. आणि आणून आणायचो किती 2,70,00,000-50,00,000 आणि त्याबद्दलचं मी फक्त त्या भाषणामध्ये त्यांचं कौतुक केलं. 330 कोटी रुपये आणले आणि तिथं फक्त एवढं बोललो तर त्या पद्यावरून सुद्धा त्याचा आकांतांडव केला आणि लगेच दुसऱ्यांना जाऊन सांगितलं, बघा अण्णांचं या ठिकाणी काकाने अपमान केला आणि बरोबर समजलो. आणि हे तुमच्या बोर्डामध्ये सुद्धा त्याची चर्चा झाली. म्हणजे या प्रकारची प्रवृत्ती कशी आहे ही लक्षात यायला पाहिजे, म्हणून या ठिकाणी सांगतोय. निश्चितपणे प्रमोदभाईंनी सांगितलं, विकास शेट्टी सांगितलं की या नगरपालिकेचा चांगल्या प्रकारचा विकास होत असताना ज्यांनी पण या तरुण मुलांनी या ठिकाणी प्रवेश केला त्यांची पण या ठिकाणी कामं व्हावी अशा प्रकारची या ठिकाणी मनापासून भावना व्यक्त करतो. आणि शेठ काय आणि विकास शेठ काय एक लक्षात घ्या मित्रांनो, जशी नगरपालिकेची निवडणूक केली त्याच्यामध्ये प्रत्येक वार्डामध्ये किंवा त्या असणाऱ्या त्या ठिकाणी आपण काम केलं, प्रचंड काम सगळ्यांनी केलं. आणि ते करत असताना त्यावेळेला नगरपालिका आज अस्तित्वाचं काम आहे त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे. आणि म्हणून ह्या ठिकाणी ज्यांनी प्रवेश घेतलेला, जे ह्या ठिकाणी मूळ सगळे पदाधिकारी शिवसैनिक आहेत त्यांना या ठिकाणी आपल्या जवळच्या शहराच्या आजूबाजूला ज्या ज्या ठिकाणी आपला संबंध असेल, ज्या ज्या ठिकाणी आपलं काही नातेवाईक असतील
त्या ठिकाणी लक्षात घ्या, नगरपालिकेच्या निवडणुकीसारखीच निवडणूक आहे. एका बाजूला भरतशेठ आणि बाकी सगळे एका बाजूला. आणि आपल्याला प्रचार दुसरा काहीच करायचं नाहीये. कोण उमेदवार आहे, काय आहे, नाव घ्यायची गरज नाही. पंचायत गट कुठला आहे, जिल्हा परिषदचा गट नंबर कुठला आहे विचारायची गरज नाही. एकच धनुष्यबाण दिसल त्या ठिकाणी फक्त बटन दाबायचं, एवढं काम बाकी सगळ्यांनी तुम्ही करायला पाहिजे. पण या ठिकाणी निश्चितपणे विकास शेठ आणि भरतशेठच्या नेतृत्वाखाली 5 जिल्हा परिषदचे जिल्हा परिषद सदस्य आणि 10 पंचायत समितीचे सदस्य निवडून येणार याची खात्री आहे. पण ही खात्री असताना त्या ठिकाणी त्या विजयामध्ये आपला पण वाटा असला पाहिजे. अशा प्रकारचं सगळ्यांनी काम करावं, अशा प्रकारची या ठिकाणी नम्र विनंती करतो. या ठिकाणी आमचा जो प्रवेश तुम्ही घेतलाय त्या प्रवेशात घेतल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. एवढाच आम्हाला त्या बाकी काही आम्हाला मान सन्मान पाहिजे, आम्ही काही कुठल्या प्रकारची अपेक्षा करणार नाही. एवढंच करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.